4-5 घर उपदेशी होते, 150 लोक उपदेशी झाले. तर सांगायचा हेतू हा की तुम्ही हे समाजाचं माध्यम आहे, तुमचे प्रभाव आहे, पाहुणे रावळे तुमचे आहेत, सोयरे पण तुमचं आहे, तुमच्या शब्दाला किंमत आहे. आम्ही बाकीच्या ठिकाणी आम्ही जाऊ शकत नाही, आम्ही तुमच्यापर्यंत येऊ शकतो, पण तुम्ही तुमच्या प्रभावाचा, तुमच्या मोठेपणाचा, तुमच्या शिक्षणाचा, तुमच्या जे काही नातेसंबंध आहेत त्याचा धर्मासाठी उपयोग का करू नये. माझं ते ऐकत नव्हते, पाहुण्याचं ऐकलं त्याने. कशामुळे ऐकलं? आमच्या पुढे मान अपमान काही नाही, आम्हाला त्यांना वाटतंय तेच आहे, नाही म्हटलं तर चालतंय, पण पाहुण्याला नाही म्हटलं तर त्याची किंमत गेली. तुमचं गावात कोणी ऐकत नाही का? म्हणजे हे जे माध्यम आहे तुमचं, हे माध्यमाच्या माध्यमातून तुम्ही समाजापर्यंत पोहोचलं पाहिजे, सत्य सांगितलं पाहिजे. पूर्वीच्या लोकांनी असंच केलं. भाऊसाहेब साले होते माहिती, त्यांचे आजोबा आता आहेत, त्यांचे इतके उपदेश आहेत, ते एकटे फिरायचे समाजापर्यंत. इतके उपदेश आपल्याला मडलं त्यांचे उपदेश आहेत, आणि ते बी मोठे मोठे श्रीमंत उपदेश आहेत. तर सत्य हे समजून सांगण्यासाठी आपण आहे. आपण व्यवसाय करतो, प्रपंचिक व्यवसाय करतो, त्याच्यामध्ये रात्रंदिवस राबतो. हे झालं ते झालं, माडी बांधायचे, अमकं करायचं, गोळे घ्यायचे, अमकं करायचं, लग्न चांगलं प्रभावात झालं पाहिजे, लग्नाला 2 लाख रुपये लागायचे, 4 लाख रुपये, आपल्याला समाजावर प्रभाव राहिला पाहिजे. हे आपली जी गती आहे, तोच प्रभाव जर धर्मासाठी राहिला पाहिजे असं तुम्हाला वाटलं तर परमेश्वर तुमच्यावर प्रसन्न होते. श्रीकृष्ण भगवान म्हणतात, ए यमम परमम गुह्यम भक्तेशु भलाशिती. 18 ते सांगितलं नाही. हे ज्ञान तू माझ्या भक्ताला सांगशील, त्याच्या भक्त आवडता भक्त माझा कोणीच नाही, त्या भक्ताचा मी तात्काळ उद्धार करतो. आपल्या प्रपंचाची व्यवस्था असताना जर परमेश्वराचा जर आपल्याला प्रसन्नता घ्यायची असली तर हे सुद्धा माध्यम आवश्यक आहे. हे प्रेमाचं रूप आहे. त्याच्यासाठी तुम्ही स्वतः, हे जीवन आहे, जीवन कशासाठी आहे? आपण जे जीवन जगतो ते आपण समजतो की आपण प्रपंच केला, गाडी गोडी घेतली, शेती घेतली, अमकं केलं, तमकं केलं, भाडे बंगला बांधला वगैरे, सगळं सुखी झालो, सगळ्या मुलाची लग्न झाली, चांगल्या घरी मुली गेल्या, आपण जिंकलो असं आपला भ्रम असतो. मुलांना चांगली नोकरी